नमस्कार मित्रांनो, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून एक महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी दिलेली आहे। त्यांनी स्पष्ट केले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही। या अडचणीची नोंद घेऊनच राज्य सरकारने या ई-केवायसी करण्याला आता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। यशस्वीपणे राबवल्या जाणाऱ्या या योजनेच्या ई-केवायसीची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना आता ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला आहे। राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणीमुळे ज्या पात्र महिलांना 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती त्यांच्या अडचणींची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी थेट सोशल मीडियावरून ही मोठी घोषणा केलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोट्यवधी लाभार्थी महिलांसाठी ही एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे। ई-केवायसी मुदतवाढ देताना सरकारने विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या महिलांनी स्वतःचेच ई-केवायसी करावे, म्हणजे स्वतःचाच मोबाईल नंबर देऊन ई-केवायसी करायचा आहे। त्यासोबतच त्यांनी पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागणार आहे। त्याबरोबरच तटकरे यांनी सर्व लाभार्थी भगिनींना विनंती केली आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून पुढील हप्ता वेळेवर मिळू शकेल। धन्यवाद।